एका भावानं मला एक प्रश्न विचारलेला की दादा तुम्ही दुबईला काम करतात, मग दुबईची तुम्हाला जी पगार येते, जे धरममध्ये तुम्हाला पगार मिळते, मग ते तुम्ही भारतामध्ये पैसे कसे पाठवतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे। तर तुम्ही कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला ना लाईक, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करतो। राम राम मंडळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा, जर आवडला ना लाईक करा यार चॅनलला आणि सबस्क्राइब नक्की करा। विचार तर मी केलेला की मॉल वगैरे मध्ये जाऊन किंवा एक्सचेंज मध्ये जाऊन मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगू, परंतु वेळ काही मला मिळाला नाही आणि मॉल मध्ये काही एवढं काही म्हणजे तुम्हाला जरा बॅकग्राऊंड वगैरे काही चांगलं दिसणार नाही, त्यामुळे इकडनं येऊन व्हिडिओ बनवतोय। आपल्याला जी पगार मिळत असते ना ती महिन्याला मिळते, काम असो किंवा नसो, ठीक आहे, काम जर असो किंवा नसो आम्हाला महिन्याला जी पगार मिळते। तर आम्हाला पगार कशी मिळते माहिती आहे का, इकडे कंपनी एक सॅलरी अकाउंट म्हणून खोलून देते आम्हाला। आता मला वाटते भारतामध्ये पण असंच प्रकारानं तुम्हाला पगार मिळत असेल कुठल्या कंपनीमध्ये, तर पगारीचं एक अकाउंट बनलं जातं, सॅलरी अकाउंट बनलं जातं त्याला, आणि तुम्ही व्यवहार पण करू शकतो त्या बँकेमध्ये। जसं माझं अकाउंट आहे बँकेमध्ये, तर मी त्याच्यामध्ये व्यवहार पण करू शकतो। असतं ना मित्रांनो, इथे मॉल असतात मोठे मोठे ना, त्या मॉलमध्ये इथं असतं बघा एक्सचेंज म्हणून असतं, जसं लुलू एक्सचेंज असतं, अल अन्सारी एक्सचेंज म्हणून आहे, भरपूर एक्सचेंजचे नाव आहेत असे, ते एक्सचेंज असतं इथं। मग त्या एक्सचेंजमध्ये जाऊन आम्हाला इमेल्स आय डी म्हणून, तर ती आय डी आम्हाला तिथे द्यावा लागते। ती आय डी तिथे अपडेट केली ना, मग आमचं जे आपलं अकाउंट असतं ना भारताचं, कुठल्या पण बँकेचं असो, ग्रामीण बँक सोडून म्हणजे स्टेट लेवलची कुठली पण बँक असो, त्या जे काही तुमचं अकाउंट असतं, जी कुठली बी बँक असो, जे काही अकाउंट नंबर असेल ते तुम्हाला घेऊन जावं लागेल एक्सचेंजमध्ये, आणि एक्सचेंजमध्ये तुम्हाला तुमची आय डी देऊन ते अपडेट करावं लागतं अकाउंट। अकाउंट अपडेट केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही इकडे धीरममध्ये पैसे देणार ना, तर तेच पैसे कन्वर्ट होऊन भारतामध्ये तुम्हाला मिळतं। अच्छा, याच्यामध्ये वेळ काही जास्त लागत नाही आहे, अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला घरी पैसे पोहोचतात। म्हणजे मी इकडे जर संध्याकाळी 6 वाजता जर पैसे ट्रान्सफर केले घरी, तर 7 वाजेपर्यंत घरी माझ्या पैसे जातील। एकदाच आपलं अकाउंट अपडेट करावं लागतं, जे काही आपली घरचं अकाउंट असतं, जे काय तुमचं अकाउंट असेल त्याच्यामधनं तुम्ही डायरेक्ट एकदा अपडेट केलं ना, तर तुम्ही मग 1 तासामध्ये आणि 5 मिनिटांमध्ये म्हणजे एवढ्या लवकर पैसे पोहोचतात। असं नाही आहे पहिलं माहिती नाही तर पहिलं काय होतं, परंतु इकडे असं नाही आहे, इकडनं लगेच पैसे तुम्हाला घरी पोहोचतात। दुसरं एक असतं इकडे इमर्जन्सी म्हणून, म्हणजे तुम्हाला म्हणजे जसं असतं आपल्याकडे चालू आहे गुगल पे, फोनपे, जसं इकडनं बटन दाबलं आणि तिकडे पैसे पोहोचले, असं पण एक्सचेंजमध्ये होतं, पण त्याचा जरा रेट कमी मिळतो। भारतीय रुपयामध्ये समजा 100-50 रुपये थोडे तुम्हाला कम मिळतात, परंतु पैसे मिळतात। अशा काही ॲप्लिकेशन आहे तिथे, त्या ॲप्लिकेशन मार्फत तुम्ही घरी पैसे पाठवू शकता। म्हणजे तुमच्या जे दुबईचं जे अकाउंट असेल, सॅलरी अकाउंट असेल, ते अकाउंट तुम्ही तिथे ॲड करून त्याच्यातनं तुम्ही घरी पण पैसे पाठवू शकता। याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, लास्टला जेव्हा तुमचा जर विजा एक्सपायर व्हायचा वेळ येतो ना, जेव्हा तुमची आय डी एक्सपायर व्हायला येते ना, तर मग त्यावेळी असे पैसे म्हणजे फसतात। आणि जे कोणी नवीन माणूस येतो, नवीन आल्या त्याला काही आय डी वगैरे, त्याचा काही विजा लवकर त्याला मिळत नाही, विजा त्याचा लागत नाही ना, त्याच्याकडे आय डी वगैरे नसती, तर मग तो व्यक्ती कोणी पण आपला भारतीय असेल, कोणी पण ओळखीचा असेल, कोणी पण रूमचा व्यक्ती असेल, त्याच्या आय डीवरती पण तुम्ही घरी पैसे पाठवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। परंतु जेव्हा तुमची आय डी येईल तेव्हा तुमची आय डी एक्सचेंजमध्ये जाऊन तुम्ही रजिस्टर करायला पाहिजे। आणि जे ॲप्लिकेशनवरनं जे पैसे वगैरे ट्रान्सफर करतात, तर मी तुम्हाला ते सांगणार नाही की तुम्ही त्याच्यावरनं पैसे वगैरे पाठवा। सगळ्यात सुरक्षित प्रकार हाच आहे की एक्सचेंजमध्ये जाऊनच जर तुम्ही पैसे ट्रान्झॅक्शन केले ना, तर तेच तुमचा फायदा आहे। आम्ही इकडनं जेव्हा पैसे पाठवतो ना, तेव्हा इंडियाच्या बँकेच्या बुकावरती, पासबुकावरती इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन म्हणून एक एंट्री येते। दुसरा एक प्रकार इकडे आहे, परंतु तो प्रकार मी तुम्हाला सांगणार नाही आहे। एक प्रकार असतो उंडीचा म्हणून, त्याच्यामधनं मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही पैसे पाठवू म्हणून। त्याच्यामधनं इकडे भरपूर काही असे लोक असतात, तुम्हाला सांगणार की एक्सचेंजवाले 1 रुपयाचे 23 रुपये देतात ना, तर आम्ही तुम्हाला 24 रुपये देऊ। परंतु त्या 1 रुपयामध्ये आपल्याला वाटतं की म्हणजे 2-3 हजार रुपये आपल्याला जास्त मिळतील, परंतु ते सुरक्षित नाही आहे। वेगळे एक्सचेंज असतात, कधी ऑफर असते, कधी फक्त किती पण घरी पैसे पाठवा, फक्त 10 धरम इकडनं घेणार तुमचे पैसे पाठवण्यासाठी। कुठली एक्सचेंजवाले असतात ते 25 धरम घेतात, कुठले 15 धरम घेतात। म्हणजे त्या कंपनीवरती, एक्सचेंजवरती असतं की तुमच्याकडनं किती पैसे ते घेणार आहेत। तर काही अवघड काम नाही आहे। जसं तुम्ही बँकेमध्ये जाताय, जसं तुम्ही बँकेत जाताय, जसं तुम्ही पैशाचा व्यवहार करताय, तसंच पैशाचा व्यवहार इकडं होतो, सुरक्षित पैसे घरी पोहोचतात आणि काहीही प्रॉब्लेम नाही आहे। अजून जर तुम्हाला कसली माहिती जर हवी असली ना, जसं भावानं कमेंट केलं ना की तुम्ही UAE दुबईवरनं पैसे घरी कसे पाठवतात, तर त्या भावासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। जर तुमच्या काही असे काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा, तुमच्या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईल, आणि झालं तर व्हिडिओ पण त्याच्यावरती बनवेल। भावानं आता वेळ थोडा कमीच मिळतोय, खूप आता गरम होत आहे इकडे, गरमी सुरू झालेली आहे। का आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना भावांनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करा यार, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय